मास्टर ट्रेनर अनिल हाडळ यांच्या माध्यमातून पूर्ण स्क्वॉटच्या या ठिकाणी गिनती सुरू आहे। वरिष्ठांच्या सूचनेनुसार या ठिकाणी दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाला सुरुवात केली जाईल। चलो आपण पाहतात या ठिकाणी नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक या ठिकाणी एक मार्केट प्लेस सुरू आहे। लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। नागरी संरक्षण दल या 3 स्तरात काम करतं। शांततेच्या काळात युद्ध चालू असताना आणि युद्धानंतर अशा 3 परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दल काम करत असतं। सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता की लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की काही या ठिकाणी पेपरवाले आपल्याला सोबत दिसत आहेत, काही मार्केट या ठिकाणी झालेलं आहे आणि काही लोक मच्छी घ्यायला या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत आणि काही महिला आपण बघतोय या ठिकाणी भाजीपाला वगैरे घ्यायला बसलेल्या आहात। आपण बघत या ठिकाणी काही ठिकाणी सभा सुरू आहे, राजकीय पक्षांची या ठिकाणी मार्गदर्शन सभा सुरू आहे आणि काही या ठिकाणी पेपरमध्ये आपण बघतोय पेपर वाटप केलेलं आहे। काही ठिकाणी आपल्याला कॉलेजला जाणारी मुलं या ठिकाणी आहेत दिलेलं आहे। अशा प्रकारे लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू आहे। काही कॉलेजच्या मुलं आपण या ठिकाणी बघतोय की कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत। काही मुली या ठिकाणी आहेत ह्या ज्या आपल्या कॉलेजला चाललेल्या आहेत आणि मार्केटमध्ये फिरत आहेत। आपण या ठिकाणी बघत असाल काही ठिकाणी सभा सुरू आहे, काही ठिकाणी महिला ठिकाणी मार्केटमध्ये आहेत, भाजी विकत आहेत। काही मुली बॅग घेऊन या कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत। लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस दुर्घटना झाली तर ह्यावेळेस आपल्याला नक्की काय करायचं आहे हे आपण ह्या दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण सादर करणार आहोत। लोकांचं जनजीवन बघा या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारचे काही लोक आनंदित आहेत। आपल्या सीमारेषेवर हवाई दल, नौदल आणि भूदल हे या ठिकाणी सीमित आहेत आणि म्हणून आपण आपलं जीवन सुरळीतपणे आपण या ठिकाणी जगताना आपण पाहत आहात। सायरन या ठिकाणी वाजलेला आहे बघा, डोक्याचा वाजलेला आहे। लोकांना या ठिकाणी सायरनच्या माध्यमातून या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे बघा। या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे। याच्या माध्यमातून आपण पाहू शकता की बॉम्बस्फोट झाल्यामुळे काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत, ते आपण पाहू शकता। शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत। नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। आपण पाहू शकता की आपण संरक्षण करण्याकरता झोपाची पद्धत बघा। या ठिकाणी झोपलेली जे लोक आहेत त्यांनी आपल्या तोंडामध्ये रुमाल ठेवलेला आहे आणि आपली छाती ही वर ठेवलेली आहे। दुसरा या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे बघा। या ठिकाणी लोक जखमी झालेले आहेत, आपण पाहू शकता। हवाई हल्ला झाल्यामुळे बघा लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली आहे। लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू असताना शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झाला आणि त्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी 3रा बॉम्बस्फोट या ठिकाणी झालेला आहे बघा आणि ह्यामुळे बरेचसे लोक नागरिक या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला दिसत आहेत बघा। लोकांचा आक्रोश या ठिकाणी लोकांचा होत आहे। लोक मदतीचा हात या ठिकाणी मागत आहेत। लोकांचा आरडाओरडा या ठिकाणी सुरू आहे। अचानकपणे झालेल्या हवाई हल्ल्यामुळे लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी जखमी झालेला आपण पाहू शकतो। शत्रूच्या हवाई हल्ल्यामुळे या ठिकाणी बघा बरेचसे लोक जखमी झालेले आहेत आणि नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण घेतलेले जवान या ठिकाणी आपण पाहू शकता।
दुर्घटना नियंत्रण अधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी धोका टळलेला आहे तात्पुरता, असं या ठिकाणी सायरन वाजलेला आहे, आपण पाहू शकता. आणि जे लोक सुरक्षित आहेत त्यांनी वॉर्डनच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित स्थळ या ठिकाणी नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की बरीचसे लोक, काही महिला या ठिकाणी दुर्घटना या ठिकाणी जखमी झालेले आहेत, काही पुरुष या ठिकाणी दुर्घटना जखमी झालेले आहेत. हवाई हल्ल्यामुळे या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे बरीचशी लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि ह्यांना नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्यांना बचाव कार्य केलं जाईल. बघा, नागरिक संरक्षण दलाचे प्रशिक्षण जवान या ठिकाणी दुरले आहेत आणि ह्या ठिकाणी पोहोचून तर नागरिकांना या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी देत आहेत. त्यांना प्रथमोपचार या ठिकाणी करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. बघा, नागरिक संरक्षण दलाच्या स्वयंसेवक जे आहेत, जे प्रशिक्षित लोक आहेत, मास्टर ट्रेनर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो हवाई हल्ला झाला, या हवाई हल्ल्यामध्ये झालेल्या लोकांना ज्या दुखापत झालेली आहे, ह्या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळापर्यंत नेण्यासाठी नागरिक संरक्षण दलाचे स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकता ह्या ठिकाणी अग्निशामकाची उचल पद्धत या ठिकाणी उचलून ह्या नागरिकांना ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पायांच्या पायाला लागलेला आहे, हाडमोड झालेला आहे आणि 3 हातांची बैठक या ठिकाणी करून रुग्णाच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही महिला आहेत, त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे म्हणून त्यांना मानवी कुबडी पद्धत ह्या पद्धतीचा वापर करून ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे, दुर्घटना घडलेली आहे आणि अशा ठिकाणी आपल्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे. अशा वेळेस आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाचा वापर करून त्यात आपण या ठिकाणी स्ट्रेचर तयार केलेला आहे. कृत्रिम स्ट्रेचर आपण आपल्या चादर किंवा ब्लँकेटच्या माध्यमातून आपण कृत्रिम स्ट्रेचर तयार केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पाळणा पद्धत या ठिकाणी आपल्या नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी केलेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना डोक्याचं बँडेज, हेड बँडेज त्या ठिकाणी बांधून प्रथम उपचार केलेला आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत पोहोचवत आहात. या ठिकाणी आपण पाहू शकता काही महिला ह्या 4 हातांची बैठक 4 हँड सीट करून ॲम्ब्युलन्सपर्यंत त्यांना नेण्याचा प्रयत्न करीत आहात. काही महिला बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांच्या पायाला या ठिकाणी दुखापत झालेली आहे आणि त्यांना 3 हँड सीट करून या ठिकाणी त्यांना नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बघा, काही महिलांच्या माध्यमातून स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे, ह्या ठिकाणी हातांचा कृत्रिम स्ट्रेचर तयार करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत म्हणजे ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता एका जवानाच्या माध्यमातून त्यांना पाळणा पद्धत करून त्यांना ॲम्ब्युलन्सपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण पाहू शकता की ज्यावेळेस दुर्घटना घडलेली आहे अशा वेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं स्ट्रेचर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. आपल्या घरामध्ये असलेल्या साधनांचं म्हणजे ब्लँकेट किंवा चादर या ठिकाणी असेल त्याचा आपण कृत्रिम स्ट्रेचर तयार केलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जखमी झालेल्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी म्हणजे ॲम्ब्युलन्सपर्यंत उपचार करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून आपण बघतो की 4 हँड सीट महिला ज्या ठिकाणी जखमी झालेल्या आहेत आणि त्यांना आपल्या सिव्हिल डिफेन्सच्या जवानांच्या माध्यमातून 4 हँड सीट उचलून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत नेलं जात आहे. हवाई हल्ल्यामुळे झालेल्या या ठिकाणी दुर्घटना घडलेली होती आणि ही दुर्घटना नियंत्रणात येत आहे. माननीय तलासरीचे मुख्य क्षेत्ररक्षक सन्माननीय रोहित जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली हे चित्तथरारक अशा प्रात्यक्षिकाचं आयोजन या ठिकाणी सादरीकरण केलेलं होतं. उपनियंत्रक नागरी संरक्षण दल जिल्हा पालघर काशीनाथ आर कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय क्षेत्ररक्षक सन्माननीय रोहित जाधव सर यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण तलासरी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाचं या ठिकाणी आपण